अगदी बघायला गेलं तर युवक हे झुरळ नसून आत्ता येणारी पुढची पिढी आहे, जी पुढच्या गोष्टी घडवणार आहेत. बिकॉज आता जी आत्ताचे आहेत त्यांच्यानंतर येणारे जे कोणते असतील तरी ते युवा पिढीच आहे, पण त्यांना झुरळासारखं मानणं हे चुकीची गोष्ट आहे. त्यांचे जे हाय ॲडमिन आहे ते जास्त तर ते लोकच आवाज काढत आहेत असं बघायला गेलं तर म्हणजे तरुणांचा पण आवाज ऐकणं पाहिजे. त्यांनी तरुणांचे पण विचार घेतले पाहिजे, त्या पेजवरती टाकले पाहिजे. आता पेपर लीकचं झालं नीटचं, तर सगळे पोरं मेहनत करून अभ्यास करतात आणि तो पेपर हा ऑनलाईन नसून फिजिकल पेपर आहे, तरी तो लीक कसा होऊ शकतो ह्या मागे गव्हर्नमेंट काय बघते की नाही ते माहिती नाही, पण तो पेज बरोबर यूथ लोकांसाठीच ओपन केला आणि त्यामुळे बदल होऊ शकतो. पाहिजे होतं, बंद पण नव्हतं व्हायला पाहिजे. इफ जर जेन्युअन आहे म्हणून मे बी तरी बंद झालं आहे असं माझं. त्यांनी एक दावा केला की ते फॉलोअर्स त्याचे दाखवले आणि त्यातले 94% इंडियामधनंच फॉलो झाले पेज असं त्याचं म्हणणं आहे. मग बंद नव्हतं व्हायला पाहिजे इफ जर जेन्युअन होतं तर. त्याचा म्हणजे सोशल मीडियाचं डायरेक्ट दुसऱ्या कुठेतरी इम्पॅक्ट पडत होता म्हणून ते बंद झालं ना. 4 दिवसात अजून काही कळणार पण नाही की काय आहे पुढे, काय करणार आहेत ते. त्यांना वेळ तर द्यावा लागेल, टाईम तर लागणारच, सगळ्याच गोष्टींना टाईम लागतो. पण तुला असं वाटतं खरंच या अशा कुठल्या तरी मुवमेंटमुळे खरंच काहीतरी बदल होईल, लोकांचे प्रश्न ते मांडले आहेत? सांगता नाही येत. मी बोलली ना 4 दिवसात असं काहीच सांगू नाही शकत आपण. हां, ठामपणे उत्तर देणं पॉसिबल नाही. म्हणजे केलं पाहिजे असं वाटतं. खरंच असं कुठलं तरी प्लॅटफॉर्म तरुणांना पाहिजे की जिथे त्यांचे मीडिया प्लॅटफॉर्म यूज केलाच पाहिजे आणि या गोष्टीसाठी यूज होतो ते बेटर आहे. बाकीच्या बऱ्याच फालतू गोष्टीसाठी यूज होतो तेव्हा तर आपण ॲक्सेप्ट करतो, तर या गोष्टीसाठी काय नाही. सध्या सोशल मीडियावर जी धूम आहे ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची. अभिजित दिपके नावाच्या तरुणाने हे पेज सुरू केलं होतं आणि सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली होती तरुणांवर, बेरोजगार तरुणांवर, त्याच्या संदर्भाचा एक निषेध म्हणून हे सगळं पेज सुरू केलं होतं. अर्थात या पेजला आता भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि लाखो लोक या सगळ्या चळवळीशी जोडले जातात. आणि म्हणून म्हटलं की तरुणांना या सगळ्याबद्दल काय वाटतं. इथे परळ भागामध्ये हे सगळे तरुण रोज संध्याकाळी क्रिकेट खेळत असतात, रविवारी जेव्हा सुट्टी असते, आणि म्हटलं त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं हे बघूयात. तू कॉक्रोच जनता पार्टीचे पेज सुरू झाले आता आणि लोक चर्चा करतात, ते बघितलेस का? हो बघितलं आहे. तुला काय वाटतं, जे सरन्यायाधीश होते आपले म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांनी एका केसच्या संदर्भात बोलताना म्हणाले की जे बेरोजगार तरुण आहेत ते झुरळांसारखे आहेत, म्हणजे ते काही करत नाहीत, नुसतं उपद्रव करत असतात, आणि त्याच्यावरचा विरोध म्हणून ही सगळं जे चळवळ आहे ते सुरू झालेली आहे. तुला काय वाटतं त्या टिप्पणीबद्दल आणि या सगळ्या जे नवीन चळवळ सुरू झाली त्याच्याबद्दल? मला म्हणजे एवढं काय आयडिया नाही त्या पेजबद्दल, मी एवढं काय बघितलं नाही आहे. म्हणजे फक्त एक आयडिया आहे की असं पेज वगैरे पण आहे करून, पण एवढं काही नॉलेज नाही आहे, म्हणजे आयडिया नाही त्या पेजबद्दल. पण त्याला आता BJPचं जे पेज आहे किंवा काँग्रेसचं जे पेज, त्याच्यापेक्षा जास्त लोक जोडले जात आहेत त्या सगळ्या गोष्टी. तुला वाटतं की लोकांमध्ये, तरुणांमध्ये राग आहे का या सगळ्या गोष्टीबद्दल? रागत असेल म्हणून ते, किंवा त्यांना असेल की आम्ही त्या पार्टीला सपोर्ट करावं म्हणून ते करतो. तू बघितलंस ते, तू काँग्रेसचे आत्ता झाले कॉक्रोच जनता पार्टीचे पेज आहे, लोक जोडले आहेत, ते बघितलंस का? त्याबद्दल माहिती आहे तुला? एवढी जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे, पण माहिती आहे त्याबद्दल की थोडं ह्या गोष्टीवरती खूप डिस्प्यूट झाले आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे युवकांबद्दल बोलले की त्यांना झुरळासारखं मानलं आहे. अगदी बघायला गेलं तर युवक हे झुरळ नसून आत्ता येणारी पुढची पिढी आहे, जी पुढच्या गोष्टी घडवणार आहेत. बिकॉज आता जी आत्ताचे आहेत त्यांच्यानंतर येणारे जे कोणते असतील तरी ते युवा पिढीच आहे, पण त्यांना झुरळासारखं मानणं हे चुकीची गोष्ट आहे. सरन्यायाधीश म्हणाले की जे बेरोजगार तरुण आहेत की ते काही काम करत नाहीत, झुरळासारखे आहेत, त्यांना काही कळत नाही असं म्हटलं. तुला काय वाटतं, त्यांच्याबद्दल काय वाटतं? या गोष्टीवरती मी फक्त एवढंच बोलेन की त्यांनी पर्स्पेक्टिव्ह ठेवला, युवकांना जो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह दाखवायचा तो त्यांनी दाखवला. बाकी ज्याची जी इच्छा आहे, जो माणूस जसा जगतोय तसा तो जगतोय. जो अभिजित दिपके नावाचा मुलगा आहे, जो सध्या तो भारतीयच आहे पण तो आता बोस्टनमध्ये अमेरिकेत आहे, त्यांनी एक सहज पेज सुरू केलं होतं हे, आणि तो म्हटलं की तरुणांचा असंतोष आम्ही मांडतोय. म्हणजे नीटचा पेपर फुटला, त्यामध्ये खूप लोकांना जे आता एक्झाम देणार होते त्यांना देता येत नाही आहे, इतर रोजगाराचे मुद्दे जे प्रॉमिस केले होते ते मिळत नाही आहे, कामधंदा नाही आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे सगळं सुरू केलं आणि सरकारच्या विरोधातला आवाज आहे. तुला वाटतं की खरंच हे लोकांपर्यंत पोहोचेल, सरकारपर्यंत पोहोचेल? अगदीच जर सरकारपर्यंत या गोष्टी पोचायच्या असल्या तर नक्कीच पोचतील, कारण एका कोणीतरी व्यक्तीने ही गोष्ट उठवून आणि त्या गोष्टीला किती जणांनी मत देणं किंवा किती जण त्याला पाठिंबा देणं हे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स असतो हा. बाकी मला एवढं त्याच्यातलं डीप एवढं नॉलेज नाही आहे, किंवा मला फक्त त्या पेजबद्दल आता रिसेंटली मला थोड्या गोष्टी माहिती आहेत फक्त, दॅट्स इट. ते मी माझं फक्त मत सांगितलं तुम्हाला. जेव्हा त्याला 20 मिलियनच्या वरती फॉलोअर्स गेले त्यावेळेस ते बंद केलं, ते खरं तर सरकारने सांगून ते पेज बंद केलं. तुला असं वाटतं हे बरोबर आहे असं दबाव टाकून बंद करणं किंवा तो आवाज आहे तो दाबणं?
आपण कधीतरी असं होतं की एका साईडचा पर्स्पेक्टिव्ह बघतो, दुसरी साईड आपल्याला माहिती नसते. आपल्याला ह्याही गोष्टी सांगता येत नाही की ती गोष्ट बरोबरच आहे की चुकीची आहे, किंवा आपण त्या गोष्टी ठरवणारे नाही आहोत. पण आपण स्वतःला जर चांगले प्रूव्ह करून एक कुठेतरी देशासाठी चांगली गोष्ट करणार असेल, तर मी तरी असं म्हणेन की ही गोष्ट चांगली असेल की जो कोणी जी काही गोष्ट करतो आहे, तर तो एक युवक जरी असेल किंवा एक कोण मोठा माणूस जरी असेल, देशासाठी जर चांगली गोष्ट करतो तर नक्कीच ती चांगली गोष्ट असेल. तरुणांचा आवाज त्या पेजच्या माध्यमातून पोहोचेल, जेनझी आहेत असं म्हटलं आता त्या पेजवर सगळे. असं सांगता येणार नाही. जेनजी किंवा आपण काय बोलतो 20 मिलियन फॉलोवर आहेत, आपल्याला नाही माहिती की ते सगळे युवकच असतील किंवा कोणी असतील, जे मतांना सहभागी देतात किंवा ठाम आहेत त्या गोष्टींना, त्या गोष्टीवरती सपोर्ट करतात. तसंच तू बघितलं ते पेज, ते तू नाही पाहिलंस, तू बघितलंस ते जे झुरळ जनता पार्टी आलं ते पेज, माहिती आहे तुला, ऐकलं त्याच्याबद्दल? पेज बघितलं आहे, एवढंच माहिती आहे की यूथसाठीच आहे, जे म्हणजे जेनझी लोकांना. आणि जास्त तर जे फॉलोअर्स आहेत ते जेनझी लोकांनी केले, बट जे खरे फॉलोअर्स आहेत ते तर अजून माहिती नाही, की फेक अकाउंट्सवाले पण असतील फॉलोअर, त्यांचे पण की असं सोशल मीडिया आता त्याचं अकाउंट बंद केलं सरकारने, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळाले. BJPचं जे पेज आहे त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. एक प्रकारे असं तो जे आवाज उठवतो त्याचं म्हणणं आहे की रोजगार नाही आहे पोरांना, नीटचे पेपर फुटले, इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आम्ही बोलण्यासाठी हे काढलं आहे. खरंच असं होईल ते बंद करणं अकाउंट, त्याचं बरोबर वाटतं तुला? अकाउंट बंद करण्याने ते सर्व थोडी बंद होऊ शकतं. ते सर्व तर केल्यानेच बंद होणार ना. अकाउंट बंद करून तुम्हाला वाटतं ते सर्व कसं बंद होईल? अकाउंट बंद करून तर काहीच नाही. अकाउंट तर फॉलोअर्स तर तसे पण ज्या लोकांना फॉलो करायचे ते फॉलोअर्स तर वाढणारच आहेत. जास्त तर यूथ लोकच फॉलो करतात, कारण त्यांनाच आवडलं आहे. म्हणजे जे बोललं गेलं आहे, कॉक्रोच बोललं गेलं ते तर चुकीचंच आहे. तू काय करतो कॉलेजमध्ये, जॉब करतोस, काय करतो? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. तू जॉब करतो? नाही. माझा जॉब पण चालू आहे. पण मग काय वाटतं तुला की तरुणांचा आवाज खरंच ऐकला जातो, सरकार ऐकतं का? त्यांसाठी असा प्लॅटफॉर्म पाहिजे कुठला तरी? प्लॅटफॉर्म तर पाहिजे, बट आता तो पेज पण आहे, त्याच्यामध्ये पण जास्त तर जे बोलत आहेत ते तर त्यांचे जे ॲडमिन आहे ते जास्त तर ते लोकच आवाज काढतायत असं बघायला गेलं तर म्हणजे तरुणांचा पण आवाज ऐकणं पाहिजे. त्यांनी तरुणांचे पण विचार घेतले पाहिजे, त्या पेजवरती टाकले पाहिजे, मगच काहीतरी चेंज होऊ शकतं. पण तुला असं वाटतं असं पेज वगैरे काढून किंवा अशी सोशल मीडियावर चळवळ सुरू करून बदल घडतो? होऊ शकतं, पण काय बोलू नाही शकत, होऊ पण शकतं. आता ते पेज काढलं आहे, त्याच्यावरती व्ह्यूज जाणार, लोक बघणार, ते लोक पण बघतच असतील. एवढे जर व्ह्यूज जाते म्हणजे ते लोक पण बघतच असतील. वेबसाईट त्याची बंद केली, त्याचं इंस्टाग्रामचं पेज डाऊन केलं, हे बरोबर वाटतं तुला? त्याचं एक्सचं अकाउंट डाऊन केलं, हे बरोबर वाटतं? सरकारचं पाऊल बरोबर वाटतं? नाही, हे तर चुकीचंच आहे. अकाउंट डाऊन केल्याने मग तुम्ही जे आवाज त्यांच्या म्हणजे जे चुकीचं जे घडतं आहे, हे जे बोलत आहेत त्यांच्याबद्दल, मग तुम्ही अकाउंट डाऊन केलं, मग ते सर्व डाऊट्स कसं समजणार तुम्हाला की काय चुकीचं घडतं आहे, काय नाही चुकीचं घडतं आहे? तू बघितलंस अकाउंट, ते सगळं माहिती तुला कॉक्रोच जनता पार्टीबद्दल? तर माहिती आहे की जेनझी लोकांचं आहे आणि प्रोपागंडा आहे, म्हणजे अगेन्स्ट बाकी सगळ्या ह्याचा प्रोपगंडा वाटतं सगळं? हां, बाकी जे पार्टी आहेत त्यांच्या अगेन्स्ट. तुला काय वाटतं पण असं सोशल मीडियावर पेज तयार करून सगळं करता येते, चळवळ उभं करता येते का? बघा, सगळ्यात मोठं दादा सोशल मीडियाचं आहे. म्हणजे आता बघायला गेलं तर काही प्रोपागंडा करू शकतात हे लोक. असं अजून काय म्हणजे डाऊन केलं त्याचं अकाउंट किंवा ते वेबसाईट बंद केली, ती बरोबर वाटते तुला? तर मी तर काय ते सांगू शकत, पब्लिकचं आहे ह्याच्यावर तर सगळं. म्हणजे सगळे पब्लिक जे जेनझी लोक पण आहेत त्यांनी पण सपोर्ट करायला बंद करायला पाहिजे. असं सपोर्ट नाही केलं पाहिजे? हां. का नाही सपोर्ट केला पाहिजे तुला असं वाटतं त्याला? का नाही, मला पण एवढं माहीत नाही त्या पेजबद्दल खरं म्हणजे. अजून आपण काय बघूयात की काय वाटतं तुला, ते बघितलंस तू ते कॉक्रोच जनता पार्टीचं पेज? हो, म्हणजे एवढं त्याबद्दल माहिती नाही, पण ते यूथसाठी ओपन केलं आहे तो पेज. आणि ते बरोबरच आहे की आजची पिढी एक कॉक्रोच नाही आहे, सगळे पोरं मेहनतीच आहेत. आणि जे आता पेपर लीकचं झालं नीटचं, तर सगळे पोरं मेहनत करून अभ्यास करतात. आणि तो पेपर हा ऑनलाईन नसून फिजिकल पेपर आहे, तरी तो लीक कसा होऊ शकतो ह्या मागे गव्हर्नमेंट काय बघते की नाही ते माहिती नाही, पण तो पेज बरोबर यूथ लोकांसाठीच ओपन केला आणि त्यामुळे बदल होऊ शकतो. पण मग असं वाटतं सोशल मीडियावरनं बदल खरंच घडतो का, की त्यांनी त्या पद्धतीनं? नक्कीच घडतो. खूप सारे केसेस पण सॉल्व्ह झाले आहेत सोशल मीडियामधून, तर बदल घडणारच नक्की. पण ते डाऊन केलं, त्याची वेबसाईट डाऊन केली, पेज डाऊन केलं, आता नवीन. आता गव्हर्नमेंटच्या अपोज गेले तर कोण गव्हर्नमेंट म्हणजे ठेवणारच नाही ना त्या पेजला. ते तर म्हणजे
काढणारच जर कुठले पण कोण पण माणूस गव्हर्नमेंटच्या अपोजिट गेलं तर. आणि ते फेमस पण होत आहेत ना, सगळे यूथ फॉलो करतो आहे. तर त्यांना असं वाटतं आहे ना की त्यांच्याहून कमी फॉलोअर आहेत. आणि जर ती कॉक्रोच जनता पार्टी खऱ्यामध्ये जर कुठल्या इलेक्शनमध्ये उतरली तर सगळे यूथ त्यांनाच सपोर्ट करणार आणि BJP आणि कोणाचं काय राहणारच नाही. असं वाटतं तुला खरंच ते असं करतील? हो, नक्कीच होणार. कारण आता यूथच मेन म्हणजे वोटर्स आहेत इंडियामध्ये. आणि गव्हर्नमेंट यूथलाच असं कॉक्रोचचा टॅग देते ते बरोबर नाही. सगळे लोक मेहनती आहेत, सगळे मुलं मेहनती आहेत. कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात म्हणजे भले ते अभ्यास असो किंवा आर्ट असो सगळ्यात चांगलंच करत आहेत. तुला वाटतं हे पेज डाऊन करणं बरोबर नाही आहे किंवा आपण नाही, बरोबर नाही. पण तू सपोर्ट करशील त्या जे चळवळ आहे ते कॉक्रोच? स्वतः यूथ आहे, मी सपोर्ट करायलाच पाहिजे. आमच्या लोकांसाठीच त्या 2 म्हणजे तरुणांनी तो पेज ओपन केला आहे. तर आम्ही सपोर्ट करणारच त्यांना. त्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे, त्याचा घरी सुरक्षा पुरवली. सगळ्यांसोबतच होतं. आता जेव्हा लॉकडाऊनच्या टाईमला जेव्हा कोविड आलेला तेव्हा जेव्हा पेपर कॅन्सल करायचं ठरवलेलं तेव्हा पण एक यंग मुलांनीच आवाज उचललेला की पोरांचं म्हणजे काय नाही झालं आणि डायरेक्ट पेपरला बसवत आहेत पोरांना. ना अभ्यास वगैरे काय म्हणजे करता ऑनलाईन वगैरे काहीच नव्हतं तयारी कोणाशी. तर त्या मुलाला पण आम्हाला माहिती आहे की शिवाजी पार्कमध्ये त्याचा हे होता मोर्चा होता. तर त्या मुलाला पोलिसांनी उचललेलं आणि ज्या दिवशी मोर्चा होता त्या दिवशी त्याला तुरुंगात ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी सोडलं काही न करता. म्हणजे आवाज जो गव्हर्नमेंटच्या अपोजमध्ये आवाज उचलतो त्याला गुन्हेगारच समजतात या देशात. तुला राग आहे असं वाटतं तरुणांमध्ये? राग आहे का नोकऱ्या मिळत नाही आहे, एज्युकेशन पेपर फुटत आहेत, बाकी तर राग आहे? खरंच आहे? हां, राग तर आहेच. कोणाला राग नसणार? सगळ्यांना आपल्याला करिअर तर करायचंच आहे. तर लोक एवढे मेहनत करून पण काय त्यांना भेटत नसेल तर हे पेपर लीक वगैरे होत असेल तर काय उपयोगच नाही त्यांचा मेहनत करून. आणि ते मेहनत करणार त्याच यूथला ते लोक कॉक्रोच असा टॅग देणार तर काय फायदा आहे? जनता पार्टी माहिती असेल, फॉलो करताय तुम्ही ते? बघितलंय का? हां. काय वाटतं तुला? ते असं सुरू केलं त्यांनी आणि तो म्हणतो की आम्ही तरुणांचे प्रश्न मांडतो त्याच्यावर. मी एवढं पेज त्याचं अजून व्हिजिट नाही केलं आहे, पण जस्ट एक मीम्स म्हणून ऐकलं आहे मी ते कॉक्रोच जनतावादी CJP म्हणून. पण त्याचं ते पेज खूप 20 मिलियन्स वगैरे लोकांनी फॉलो केलं आणि नंतर ते बंद केलं, वेबसाईट पण बंद केली. सो तुला वाटतं खरंच असं यूथचा आवाज वगैरे होता आणि ते बंद करणं योग्य होतं? मग आता ते म्हणजे असं जेन्युअनली झाले वाटत नाही फॉलोअर्स ते. जेन्युअनली वाटत नाहीत ते फॉलोअर्स बरेच ते. नव्हतं व्हायला पाहिजे होतं, बंद पण नव्हतं व्हायला पाहिजे होतं. इफ जर जेन्युअन आहे म्हणून मे बी तरी बंद झालं आहे असं माझं. त्यांनी एक दावा केला की ते फॉलोअर्स त्याचे दाखवले आणि त्यातले 94% इंडियामधनंच फॉलो झाले पेज, असं त्याचं म्हणणं आहे. मग बंद नव्हतं व्हायला पाहिजे इफ जर जेन्युअन होतं तर. त्याचा म्हणजे सोशल मीडियाचं डायरेक्ट दुसऱ्या कुठेतरी इम्पॅक्ट पडत होता म्हणून ते बंद झालं ना. ते पेज काय आहे त्याला 1 महिना तरी लागेल ना. पण एक फक्त असं विचार होतं की CJ आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते एका केसच्या सुनावणीच्या दरम्यान असं म्हणाले होते की ते तर चुकीचंच बोलले. सगळे ॲक्सेप्ट करेल की ते चुकीचं बोलले म्हणून. त्याच्यावरती ॲक्शन मे बी झाली पण असेल आतापर्यंत. एक्झॅक्ट मला रिसर्च त्यातनंच हे सगळं निघालं होतं. मग ते झुरळ म्हणाले आणि म्हणून मग ह्याने ते झुरळ जनता पार्टी काढली, कॉक्रोच जनता पार्टी फॉर दॅट मॅटर. पण असं वाटतं की असं सोशल मीडियावर पेज काढून खरंच तरुणांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो किंवा ते प्लॅटफॉर्म म्हणून योग्य वाटतं? हां, सोशल मीडिया तर मी तर बोलतो त्याचा बेस्ट यूज केला पाहिजे होतं. सोशल मीडिया तर मला असं वाटतं बेस्ट यूज केला पाहिजे अशा गोष्टीसाठी. आणि ते केलं ते बरोबर वाटतं. इफ जर ते लगेच एवढा म्हणजे त्यांनी सडन दुसरा कोणतरी ते इम्पॅक्ट हे केलं म्हणजे बंद केलं यांचं चॅनल, म्हणजे जेन्युअनली त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट होता असं मला वाटतं. म्हणजे ते सोशल मीडियाचा यूज केला हे बरोबर केलं मला असं वाटतं. आणि जे इंटरव्ह्यूज दिले त्याच्यात तो म्हणाला की नीट पेपर फुटले किंवा खूप लोकांना ज्या प्रॉमिसेस केले होते नोकऱ्या देताल तरुणांना वगैरे ते काही फुलफिल नाही झाले. आणि हे सगळं आम्ही मांडण्यासाठी एक आवाज लोकांचा यूथचा देण्यासाठी हे पेज सुरू करतो आहे. तुला वाटतं ह्याच्यातनं खरंच असं होईल, एक मुवमेंट तयार होईल? होऊ शकते. सोशल मीडियाचा म्हणजे माझा तरी असा पॉईंट ऑफ व्ह्यू की सोशल मीडियाचा खूप चांगला यूज केला तर कुठला पण पॉईंट आपण इझिली हाय लेवलला घेऊन जाऊ शकतो. तू काहीतरी सांगत होता, तुला खरंच वाटतं की यातनं काहीतरी मुवमेंट तयार होईल? सोशल मीडियाच आता यूथ म्हणजे सोशल मीडियाच आहे, त्यामुळे त्यांनी हा प्लॅटफॉर्म घेतला तो बरोबरच घेतला आहे. त्यामुळे यूथ आता ह्याच्याशीच कनेक्टेड होणार आहे, सोशल मीडिया बस. पण जे फॉलोअर्स झाले आणि त्यानंतर त्याचं वेबसाईट बंद केली, ट्विटर हँडल बंद केलं, इंस्टाग्रामचं हँडल बंद करावं लागलं, हे वाटतं ते ही दडपशाही वाटते का तुला? काय हे काय माहिती पाऊल उचललेलं? हां, ऑफकोर्स समोरचं काहीतरी जेन्युइन आहे म्हणून ते सगळं होतं आहे.
जर जेन्युइन नसतं तर त्यांनी भाव पण नसतं दिला, काहीच नसतं झालं ते. अगदी 4 दिवसात त्याचे काही मिलियन्स फॉलोअर्स झाले होते. 4 दिवसात अजून काही कळणार पण नाही की काय आहे पुढे, काय करणार आहेत ते. त्यांना वेळ तर द्यावा लागेल, टाईम तर लागणारच, सगळ्याच गोष्टींना टाईम लागतो. पण तुला असं वाटतं खरंच या अशा कुठल्या तरी मुवमेंटमुळे खरंच काहीतरी बदल होईल, लोकांचे प्रश्न तिथे मांडले आहेत? सांगता नाही येत. मी बोली ना 4 दिवसात असं काहीच सांगू नाही शकत आपण. हां, ठामपणे उत्तर देणं पॉसिबल नाही. हे ॲटलीस्ट केलं पाहिजे असं वाटतं. खरंच असं कुठलं तरी प्लॅटफॉर्म तरुणांना पाहिजे की जिथे त्यांचे मीडिया प्लॅटफॉर्म यूज केलाच पाहिजे आणि या गोष्टीसाठी यूज होतो ते बेटर आहे. बाकीच्या बऱ्याच फालतू गोष्टीसाठी यूज होतो तेव्हा तर आपण ॲक्सेप्ट करतो, तर या गोष्टीसाठी काय नाही. तुला काय म्हणायचं? 7-8 दिवसात तर जज करू शकत नाही इतक्या. हां, त्यामुळे त्यांनी काहीतरी केलं, काय ॲक्टिव्हिटी केली. म्हणजे खूप अशा ज्या आहेत पेजेस जे फॉलो करतात हिडन पण असते. आणि अशा खूप ज्या पेजेस होय ज्यांनी खूप प्रयत्न केले, सरकार पण करत आहे. त्यामुळे काय सांगू शकत नाही. इतक्या कमी दिवसात जज करणं खूप कठीण आहे आणि जज करू शकत नाही. आणि लोक आता काय माहिती क्रेज आहे, कॉक्रोच जनता पार्टी फॉलो करत जात आहेत एक. त्यामुळे त्यांचे झपाट्याने त्यांचे फॉलोअर्स वाढलेत. काय सांगू शकत नाही. यातनं मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचा आहे की खरंच असं एखादी पेज सुरू होतं, त्याचं म्हणणं होतं की ते एक सारख्याचं म्हणून सुरू केलं, पण एवढी लोकांनी फॉलो केलं आणि मग आम्ही ती चळवळ म्हणून सुरू करतोय. असं पेजला लाईक्स येणं किंवा फॉलोअर्स वाढले म्हणून काहीतरी बदल घडतो असं आत्ता वाटतं सोशल मीडियाच्या जगात? होतं मला तरी वाटतं म्हणजे जे एस्टॅब्लिश न्यूज चॅनल्स वगैरे आहेत, मोस्टली कधी काय होतं, काही एकदम एका पार्टीच्या फेवरमध्ये किंवा एका पार्टीला एकदम अगेन्स्ट नाही बोलतात. पण जर तुम्ही सोशल मीडियावर हे कॉक्रोच जनता पार्टीच नाही पण बाकीचे पण काही असे चॅनल्स आहेत ज्याच्यामुळे ते ज्या न्यूज ज्या आहेत नॉर्मल मीडिया कव्हर करत नाही ते शोकेस करून दाखवतात की इथे ॲक्सिडेंट झाला, इथे याच्यामुळे झालं, इथे ही रेप केस झाली, हे काय झालं. त्याच्यामुळे जो यूथ आहे तो अवेअर होतो की बाबा ज्या काही न्यूज चॅनल जे दाबल्या जातात पार्टीजमुळे ते आपण उघडकीस येतात की बाबा हे चाललं आहे आपल्या इंडियामध्ये, काय चाललं आहे हे पण एक चांगलं आहे. पण एक राग आहे खरंच तरुणांचा सरकारच्या विरोधात, कारण काय नीटचा पेपर फुटला, ज्या दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ असं म्हटलं होतं गव्हर्नमेंट, त्या काही मिळताना दिसत नाही आहे. आता जवळजवळ रुपये आता 100च्या वरती जाईल कारण डॉलरची किंमत वाढती आहे. ह्या सगळ्या आता पेट्रोल वगैरे वापरू नका सगळं मोदीजी तर म्हणालेत. राग आहे खरंच की योग्य चाललं सगळं? इंटरनॅशनल प्रेशर आहे त्यामुळे म्हणजे सरकार पण काय करू शकतं हे आपल्याला माहिती नाही. त्यांच्या वरतून काय होतं आहे, त्यांच्या काय परिस्थिती आहे, म्हणजे ते काय डिसिजन कसे घेत आहेत ते आपल्याला काय माहिती नाही. बट आता त्यांच्या परीने ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे मला तर वाटतं की आता जे चाललं आहे ते काय आपलं म्हणजे आता मोदी आल्यानंतर इकॉनॉमी वाढली, म्हणजे आपली भारताची इकॉनॉमी वाढली, परत डिफेन्स आपण स्ट्रॉंग झालो आहे. तर ते असं वाटतं की थोडंफार त्यांच्यावरून पण प्रेशर असेल, ते पण काहीतरी करत असतील, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतील असं. पण मग काय तरुणांचे विषय कुठले आहेत आता? खरंच काही कुठल्या अडचणी येत आहेत, नोकऱ्या मिळत नाही आहेत, पेपर फुटत आहेत, हे खरंच आहे की अजून तरुण सोशल मीडियामध्येच मशगूल झाला आहे? नाही, प्रॉब्लेम तर आहेतच, नाही असं नाही. म्हणजे सगळे पॉईंट आहेत तेवढे पॉझिटिव्ह पॉईंट पण आहेत, त्यामुळे आपण फक्त नेगेटिव्ह पॉईंटला नाही बघू शकत ना. दुसऱ्या लेवलला पोचतं आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आपण एकदा निगेटिव्ह पॉईंट तुम्ही बोलला की तरुणांचे पेपर जॉब्स नाही आहेत, पण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पण कुठेतरी पुढे जातं आहे. मी नाही बोलत मोदीच्या गव्हर्नमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आता पुढे गेलं आहे. आपण जर 5 ते 10 वर्ष तरी बघितलं असेल तरी हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मला सांगायचा होता. हां, जॉब्स तर नाहीच आहेत, म्हणजे कमी आहेत असं नाही आहेत, कमी आहेत. त्याच्यामुळे कोरोनाचा पण कुठेतरी इम्पॅक्ट होता, त्याच्यामध्ये लोकांना जॉबवरून काढलं होतं. बट त्या मानाने मला असं वाटतं की तरी बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने आपलं थोडंफार कव्हर केलं आहे. नाही असं नाही. 15,000च्या वेकन्सीसाठी 30-30, 20-20 लाख लोक फॉर्म भरतात. म्हणजे काहीतरी कुठेतरी उणीव आहे. पण ऑन द अदर साईड आपण बाकीचे पण काही बघितलं, जसं हा बोला इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, किंवा आता बेंगॉलमध्ये जे आपण BJP इलेक्शन जिंकली त्याच्यानंतर जे इलिगल इमिग्रेंट्स होते त्यांच्यासाठी जे कारवाई वगैरे करण्यात आली, चिकन नेकवर त्याच्यावर जरा प्रभाव दिला गेला की तिथे बेस बनवता येईल. सो दॅट 7 सिस्टर्सला आपण ऐन टायमात जर काय झालं तर आपण त्यांना हेल्प पुरवू शकू. मिलिटरी तिकडे असेल तर काही गोष्टी चांगल्या पण आहेत, काही मग काय ह्या एवढं सगळं चांगलं आहे तर मग एक पेज सुरू होतं त्याला एवढी लोक का फॉलो करतात आणि ते यूथ काय आणि तो असा का ॲग्रेसिव्हली बोलतो सोशल मीडियावर? काय वाटतं तुला? तू पण सोशल मीडिया वापरत असशील, तुला फॉलोअर्स वगैरे कसे मिळतात वाटतं? मला तू फॉलो केलं, कोणी फॉलो केलं मला तर नाही वाटत. आमच्या ग्रुप कोणी केलं का कॉक्रोच जनता पार्टीला? आमच्यापैकी कोणीच नाही केलं. बघितलं असं वाचलंय? बघितलं, मीम्समध्येच बघितलं. मला तर वाटतं त्या मीम्सच्या ह्यामुळेच खूप जणांनी फॉलो केलं आहे. नक्की त्यांचा उद्देश काय आहे, त्यांना काय करायचं आहे, खूप कमी 10 मिलियनपैकी 2 मिलियनला जरी माहीत असेल असं मला वाटत नाही की त्यांचं नक्की मोटिव्ह काय आहे, त्यांना काय करायचं आहे नक्की, आणि त्यांनी का सुरू केली. 1 महिन्यात एक जरी चांगलं काम केलं ना तर याचे डबल व्हायला पण टाईम नाही लागणार. तुम्हाला वाटतं? तू शांत बसलीस खूप वेळा वाचलं? नाही, मला काय आयडिया नाही. पण तू ते पेज बघितलंयस नाही बघितलंयस? नाही,
सोशल मीडियातनं खरंच असा बदल होतो असं वाटतं तुला? होतो काही पॉईंटपर्यंत होतो. नवीन यूथ तर सोशल मीडियाशीच आहेत, त्यामुळे बदल आहे, ते गुड वे आहे बदल घडवण्याचा. पण मग जेव्हा असं काहीतरी पेज सुरू होतं त्याच्यावर व्हॉइसेस येतात आणि ते बंद करतं सरकार किंवा दबाव टाकला जातो, ते बरोबर वाटते तुला की काय? म्हणजे मला नाही बोलायचं याच्यात काही. मग तुझं मत काय? मग ते काय झालं असेल तो भाग वेगळा आहे. तुला काय वाटतं तू सोशल मीडिया वापरणारी तरुण म्हणून? असं आयडियली करायला नाही पाहिजे, सगळ्यांना राईट आहे पेज ओपन करायचा. सो ते थोडंफार बरोबर नसावं, बट असेल काही लॉजिक, वाईट इन्फ्लुएन्स होणार असेल म्हणून केलं असेल. दोन्ही साईड्स आहेत त्याच्यात, असं काय बोलू नाही शकत. अजून काही मित्र आहेत, तू पण मगाचपासून ऐकतो सगळं, तुला नाही वाटत या सगळ्या गोष्टी बरोबर? नाही, बरोबर वाटतात, पण ते आज जसं बोलला 7 दिवसात काय करणार नाही, यांचा मोटिव्ह काय, त्यामुळे अजूनपर्यंत काय सांगू शकत. पण मग एक प्रश्न असा आहे की मला परत तो विचारायचा की तरुणांना खरंच प्लॅटफॉर्म हवा आहे, त्यांचं व्हॉइसेस ऐकले जात नाही आहेत? हा प्लॅटफॉर्म हवा आहे, पण तो प्लॅटफॉर्म मीन्स असं राईट पर्सन जो हे करेल त्याला, नाही तर इनडायरेक्टली तर चुकीचा त्याचा फायदा आला तर काय फायदा नाही आमचा. पण एक यातनं सगळं म्हटलं आहे की जे तरुण आहेत आजचे जेनजी किंवा काय तरुण म्हण सगळ्यांना, ते सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला कंटाळले आहेत, कारण एक जातं दुसऱ्यात, म्हणून त्यांना एक तिसरा पर्याय म्हणून याकडे बघतायत. असं खरंच वाटतंय? नाही, अजून तर तुला असं वाटतं तिसरा पर्याय? असं लोकांना वाटतं की सगळ्या पार्टीज ट्राय करून बघितल्या, आता काय होत नाही आहे, नवीन कोणाला तरी संधी दिली असेल, पण सांगता नाहीत. सगळ्यांचे हे वेगळे असतात विचार, त्याच्यामुळे माझा वेगळा असेल, ह्यांचा वेगळा असेल, सगळ्यांचे मॅच तर नाही होऊ शकत ना. त्यामुळे असेल पण की त्यांना कंटाळाही आला असेल, जे होतं आहे, जे नीटचं झालं ते पण, त्यामुळे सांगता नाहीत, सगळ्यांचे विचार वेगळे आहेत. तुम्ही आमच्याशी बोलणार काय? अजून तुमची मतं आहे या सगळ्याबद्दल? मला ॲक्च्युली काही आयडिया नाही आहे या पार्टीबद्दल. म्हणजे मी रील्स बघितले आहेत, यूट्यूबवर वगैरे बघितले, शॉर्ट्समध्ये, न्यूजवर बघितलं, बट बेसिकली इन डेप्थ जास्त काही आयडिया नाही आहे बाबतीत. सो काही बोलू नाही शकत, कारण की मग ते थोडं चुकीचं पण साऊंड होऊ शकतं. एक असं पेज येतं आणि त्यांना म्हणणं की त्यांनी खरं तर मीम म्हणूनच सुरू केलं होतं अर्थात, पण ज्या पद्धतीनं लोक एवढी फॉलो झाली 4 दिवसातच, त्यामुळे एक चळवळ म्हणून ते समोर येतात. लोकांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न खरंच ॲड्रेस होत आहेत या सगळ्या सरकारमध्ये असं वाटतं? ॲक्च्युली आयडिया नाही आहे, पण जशी की ते पार्टीचं नाव आहे, असं वाटतं की ऑब्व्हियसली ते यूथ लोकांनी चालू केलं आहे, सो प्रॉब्लेम्स ॲड्रेस होऊ पण शकतात, बट आता मी सध्या काय बोलू नाही शकत त्याच्यावरती. पण ते बंद केलं, एखादं पेज बंद करणं योग्य वाटतं एखाद्या? मी ऐकलं की हॅक झालं आहे, बंद झालं वगैरे चालू आहे, बट त्यांनी बंद नाही केलं पाहिजे होतं. आणि इफ जर काही असेल ॲक्च्युली व्हॅलिड असेल, त्याच्यामुळे मे बी त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते की काही पॉईंट्स बाहेर नाही आले पाहिजेत म्हणून. इफ जर जसे की हे पण बोलले की इफ जर काही चुकीचं असतं तर कोणी एवढं लक्ष नसतं दिलं, बट काहीतरी असं असेल जे बाहेर आलं, जे नाही आलं पाहिजे किंवा येऊ शकतं, या भीतीने त्याला ऑलरेडी हॅक केलं गेलं, बंद केलं गेलं. सो त्याच्यामुळे काही आयडिया नाही लागू शकत की पुढे काय राईट आहे नाही, की कोणी चालू केलं ते कोणाला कळलंच नाही. ते जस्ट आलं, काही टाईमपुरतं सगळ्यांमध्ये पसरलं आणि अचानक बंद झालं, त्यामुळे काय आयडिया नाही आहे. अगदीच तुझी शेवटची तू बोलली नाहीस आतापर्यंत, काय वाटतं तुला? ॲक्च्युली तिने जसं सांगितलं तसं मला एवढं ह्याच्याबद्दल काही माहीतच नाही आहे. ते बघितलंस पेज, मीम्समधनं बघितलंय? मध्ये बघितलं आहे तेवढंच, बाकी नाही. पण वाटतं असं पेजमुळं काहीतरी बदल घडेल देशात? जसं हे म्हणाले तसे 4-5 दिवसात तर काही म्हणजे फरक तर घडणार नाही आहे लगेच, बट लेट सी, बघू काही होतं आहे का. पण हा प्लॅटफॉर्म असायला हवा असं वाटतं, कोणीतरी असं काहीतरी बोलत आहे. प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, पण अशा रीतीने असावा की नसावा आय डोंट नो. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे बोललात. तर ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण बघायचा प्रयत्न केला तरुणांच्या. अर्थात ते सपोर्ट तर करतात, पण दुसरीकडे अजूनही ते जे पेज आहे त्याचं पुढे काय होणार आहे, खरंच तरुणांचे आवाज इथे ऐकले जाणार आहेत का, आणि त्यांचं नवीन धोरण काय आहे, या सगळ्यानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवू आम्ही, असं या सगळ्या तरुणांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे. कॅमेरा पर्सन महेश मोरे, मी राहुल गायकवाड, मुंबई तक.